शेती गट नंबर 121 मधील भोजनांच्या शेताशेजारी आहे. नाली पूल आहे आणि नाली पुलामध्ये गोणेमध्ये बिबट कोणतरी मारून आणून टाकलेला आहे. अज्ञात इसमाने मारून टाकलेला आहे. परंतु अद्याप आता ही बातमी झाल्याच्या नंतर याची चर्चा नक्कीच कुठं ना कुठं होणार आहे आणि चर्चा झाल्याच्या नंतर या बिबट्याचा मारेकरी लवकरच सापडेल अशी आशा आपण करूया. पाहू शकता आपण या ठिकाणी बिबट मारून कोणीतरी अज्ञात इसमाने मारून टाकलेला आहे आणि तो या गोनपाटात हे केलेला आहे आणि त्याचं आता शवविच्छेदन चालू आहे आणि त्याचं हे थेट प्रक्षेपण SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत. ते पाऊस शेतकरी आहे ज्याला माहिती झाले ते तरुण कंपनीसुद्धा इथं आलेली आहे आणि ते पाहत आहेत. त्याचं हे थेट प्रक्षेपण आता आपण पाहत आहोत SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या चॅनलच्या माध्यमातून. हे पाहू शकता बिबटचं शवविच्छेदन होतंय आणि या ठिकाणी हा जमलेला जमाव पाहतोय आपण. या दरम्यान मध्ये फक्त आणि फक्त SK न्यूज महाराष्ट्रच एक्सप्रेस थेट प्रक्षेपण लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत. या ठिकाणी बिबट मारून टाकलेला आहे. बिबट मारून टाकलेला आहे. बिबट हां बाबू नका करू, तुम्हाला रोज जावं लागतं लक्षा. हे होते व्यापारी भोसले होते ते पाहू शकता. या ठिकाणी आपण एक बिबट मारून टाकलेला आहे आणि त्याचं शवविच्छेदन इथं चालू आहे. त्याचं थेट प्रक्षेपण आपण आपल्या SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत. ते पाहू शकता आपण या ठिकाणी या बिबट मारून टाकलेला आहे आणि या बिबटचं शवविच्छेदन करणं काम पाहत आहोत आपण. याचं थेट प्रक्षेपण आपण SK न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहत आहोत. वन विभागाच्या कर्मचाऱ्याला जशी माहिती मिळाली संपूर्ण फौज फाटा टीमसह दौंड साहेब असतील त्यांचे बाकीचे इतर सहकारी असतील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पशुवैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर ज्योत्स्ना गुहाडे आपण या ठिकाणी आलेले आहेत. रितसर पंचनामा झाल्याच्या नंतर त्यांना पंचनामा केल्याच्यानंतर व्हॉट्सअपला टाकण्यात आला होता. त्यानंतर लोकेशन दिल्याच्यानंतर त्या इथं आलेल्या आहे आणि त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण आपल्या SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस तो बिबट आहे आणि या बिबटचं आता शवविच्छेदन होत आहे आणि या ठिकाणी जमलेला हा जमाव पाहत आहोत आपण SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस चॅनलच्या माध्यमातून. या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत SK न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आणि बिबटचं हे होतंय त्याचं शवविच्छेदन चालू आहे आणि शवविच्छेदन चालू आहे. तर बिबट आढळला नसती ही माहिती कळता क्षणी आणि तोही मृत अवस्थेत आढळला. त्याला पाहण्यासाठी अशी गर्दी जमलेली आहे. तुम्ही पाहता येणारे जाणारीची गर्दी जमलेली आहे. ती येणारे जाणारे पाहतात येत आहेत जातात आणि कोणी सेल्फी काढताय. त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण दाखवतो. परंतु बिबटची हत्या केली कोणी केली का केली कशामुळे केली याचासुद्धा शोध होणं जरुरी आहे. कारण तो वन्य प्राणी असून त्याने शिकार केली म्हणून तर कोणीतरी त्याचा घात केला नसेल ना. असे एक ना असे नाना प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तरी पण नक्कीच शवविच्छेदन झाल्याच्या नंतर बिबटचं नेमकं कसं बिबट नेमकं कसं हे झालं आहे आपण त्याचं पाहत आहोत. आपल्याला त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत आणि आता हे थेट प्रक्षेपण बिबट्याचं शवविच्छेदन चालू असल्यामुळं आपण बिबट्याचं शवविच्छेदन चालू असल्यामुळे आपण आपलं हे थेट प्रक्षेपण आता आपण आपलं थांबूया. आमच्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या SK न्यूज महाराष्ट्र आणि SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन्ही यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. झालं ना आमचं झालं ना. आम्हाला काय करत आमचं केलं आम्ही आता आमचं साहेब दोन्ही तिन्हीकडे झाले. हां कधी पुढं मला माहीतच नाही दादा. तुम्ही फोन लावायचा ना दादा. तुम्ही फोन जरी लावलं चालू असतं दादा काय अडचणच नव्हती. आता एक थोडंसं निघत घेतो थोडंसं निघत मग बस झालं कवर थांबत आपण दिसतो आहे की नाही. ए पोरा हे दाखवू नको. बॉडी फक्त जेव्हा कशी ना तर लाईव्ह मध्ये बॉडी दाखवू नको. व्हिडिओ उडवतो लाईव्ह जर असेल तर असं घे